महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व युवकांचे प्रेरणास्थान डॅशिंग जिल्हाप्रमुख देवानंदजी थळे यांच्या प्रेरणेने शिवसेना उपतालुका प्रमुख कैलासदादा शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश। यावेळी जिल्हाप्रमुखांच्या हस्ते त्यांना पदे देखील यावेळी देण्यात आली। यामध्ये सौगंध घरत यांची शिवसेना चावेगण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली व युवा नेतृत्व स्वप्नील पाटील यांची पुंडास गावच्या शाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा योग्य वापर करून पक्षाला बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। सर्वांना जय महाराष्ट्र। खरं तर जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी मोर्चेबंदी करायला सुरुवात केलेली आहे। अगदी मागच्याच 2 आठवड्यापूर्वी दाभाड गटाचे उपतालुका प्रमुख म्हणून आपण कैलास शेलार यांना जी नियुक्ती केली होती त्यांच्या माध्यमातून आता प्रत्येक गावातून एक तरी शिवसैनिक आपल्याकडे जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाला मान्य करून आपल्याकडे जॉईन होत आहे। आणि आता आपण पुंडास गावातील स्वप्नील मधुकर पाटील यांना आज प्रवेश देत आहोत। त्यांना आपण जिला प्रमुख साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। सौगंध घरत उद्धव गटाची शाखा प्रमुख उद्धव गटाचे शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। पण सध्या शेवटी जिल्हा प्रमुखांचं काम, शिंदे साहेबांचं काम बघून आज कैलास शेलार यांच्यावर एक वेगळी जबाबदारी आणि नवीन जोशाने कामाला लागायचं साहेब। गरज हे उद्धव गटाचे कट्टर शाखा प्रमुख होते पण ते आज आपल्यामध्ये सामील होत आहेत। आल्यानंतर आपला दाभाड गट अतिशय मजबूत झालेला आहे। एकांचे सुदीपात जाणारा यो सौगंध घरत 20 वर्ष शाखा प्रमुख होतो साहेब। बरोबर, ठीक आहे। आपली परिस्थितीच्या हिशोबावर कैलास भाऊंचं सध्या भावनिक झाल्यात सध्या यांचं मार्गदर्शन आपल्याला केव्हाही कधी रात्री फोन केला चांगला सल्ला देणार। दादा कधी आपल्या वेलफेअर संघाला माझ्या साहेबांचे नाही आम्ही तुमच्या मागे आहोत 100% साहेब। मी काम जे करणार आहे मी स्वार्थी करणार आहे ना, पक्षाचे याला कुठेही गालबोट लागणार नाही एवढी मी काळजी घेईन। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये चाललेली शिवसेनेची घोडदौड आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि इनकमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे ठाणे जिल्ह्यात। आजच्या दिवशी कैलास शेलार हे आमचे उपतालुका प्रमुख आहेत। त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करून बरेचसे शाखा प्रमुख उबाटा गटाचे आमच्या पक्षात आणले आणि खरोखर त्यांची मेहनत बघून की कार्यकर्ता असा असला पाहिजे ही माझी पहिल्यापासून मनापासून इच्छा आहे। त्यांच्याबरोबर आजच्या दिवशी सौगंध घरत हे उबाटा गटाचे शाखा प्रमुख होते। त्यांचं काम फार तळागाळात आहे आणि खरोखर एक कार्यकर्ता, कट्टर कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत ते। आजच्या दिवशी ते आमच्या इथे प्रवेश झाला। खरोखर खूप चांगलं वाटलं की असे कार्यकर्ते पक्षाला हवे तर कुठेतरी पक्ष आपला मुळापासून वर जाईल आणि त्या पद्धतीचं एक वटवृक्ष होईल त्याचं रूपांतर। आजच्या दिवशी स्वप्नील हा एकदम नवयुवक संघटनेचं काम बघून, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून त्यांना फार ते काम प्रभावित करून गेलं। आणि शिंदे साहेब म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते नायक पिक्चरमधले अनिल कपूर आहेत। ते मुख्यमंत्री कसा असावा हे त्यांनी महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं आणि तळागाळातील लोकांना ते भेटून त्यांची विचारपूस करतात, चौकशी करतात, त्यांची कामं करतात। तर मला वाटतं असा लोकनेता महाराष्ट्रात कोणीच नाही जे आदरणीय शिंदेसाहेब काम करतात। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर भरोसा करून, शिवसेनेवर भरोसा करून अशी तरुण पिढी आमच्याकडे यायला लागली। खरोखर बरं वाटतं की संघटना वाढत चालली आहे आणि येत्या जिल्हा परिषदमध्ये हेच कार्यकर्ते शिवसेनेवरती पुन्हा एकदा भगवा फडकतील अशा प्रकारचे। खरोखरच आज आनंद होतोय की
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे काम पाहून एकदम भाविक झालेले आमचे उद्धव गटाचे शाखा प्रमुख सौगन धडक यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्याच जोडीला आमच्या गावचे स्वप्नील पाटील तसेच साईनाथ केने यांनी प्रवेश केलेला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आमच्या जिल्हा प्रमुख आहेत आमचे जे ठाणे जिल्हा देवानंदजी थले साहेब यांचे काम आणि प्रामाणिकपणे असलेला एक स्वभाव नेहमीच प्रत्येकाला आदर्श ठरलेला आहे आणि त्यांच्या जोरावर आज हा पक्ष प्रवेश होत आहे. खरोखरच देवानंद थले साहेब हे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत आहेत. त्यांच्या मतीला आज एवढे प्रवेश होत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे डॅशिंग पर्सनॅलिटी जिल्हा प्रमुख देवानंद थले साहेब यांना खरोखरच मी हे करतो की असेच पुढची त्यांची वाटचाल असू दे आणि त्यांना प्रेरित होऊन आज हा प्रवेश होत आहे. जय महाराष्ट्र. भाऊ काय कारण काय आहे नेमका आपल्याला या पक्षामध्ये येण्याचं? शिंदे साहेबांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे ते आपल्याला एकदम खूप प्रमाणात आवडली आणि देवानंद थले साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे ती 24 घंटे दिवसातून कधी त्यांना फोन करा, कधी ते अवेलेबल असतात. दवाखान्याचं असू दे, कोणाचं काही असू दे, ते काम करण्यामध्ये एकदम कधी अवेलेबल असतात. त्यांचं जे कार्य बघून मला खूप आनंद होतो, त्यामुळे मी प्रवेश करतो. आता तुम्ही प्रवेश केलेला आहे, पण यापुढे काम कशा प्रकारे करणार? जे थले साहेबांचं जे काम आहे जसं त्यांचं काम बघतोय त्याच पद्धतीने आपलं काम असणार आहे. अच्छा दादा, आपलं काय म्हणणं आहे? मला साहेबाई जी जिम्मेदारी दिली आहे चावेगण सचिव म्हणून, तर ते काम मी निस्वार्थपणे करेन. आणि जे शिंदे साहेबांचं काम आहे, महाराष्ट्राचे एकदम लोकप्रिय मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ना त्यांच्या कामाची जी पद्धत आणि तेच आमचे जिल्हा प्रमुखांचं जे काम करण्याची हे आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून कैलास दादा, आमचे मांजरेकर सर यांच्या प्रयत्नाने मी आज इथपर्यंत पोचलो. मी स्वार्थपणे मी पक्षाचा शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिला प्रमुख साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। राजा छत्रपती शिवाजी महाराज के जय।